आयुष्यात फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी हाच विचार मनात ठेवून ठाण्यातल्या रोशन दादाने चालू केलेला आहे आपला स्टॉल। रोशन दादाच्या साई कृपा स्टॉलला 10 वर्ष झालेली आहे आणि 10 वर्षापासून ते आपल्या हातची चव तर ठाण्यातल्या लोकांना देतात। पण त्यांच्या स्टॉलला काय मिळतं तुम्हाला माहिती आहे का? सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आलू चिली। हो, चला बघूया रोशन दादा व्हायरल आलू चिली कसे बनवतात ते। इथे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज सारखे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर हे फ्रेंच फ्राईज गेलेले आहेत बॅटर मध्ये। मस्तपैकी बॅटर मध्ये कोटिंग झाल्यानंतर हे फ्रेंच फ्राईज जाणार आहे उकळत्या तेलाच्या कढईत। भल्या मोठ्या कढईत एकाच टायमाला 15 ते 20 प्लेट आलू चिली तळले जातात आणि बघितलात कंटिन्यू दादा ही प्रोसेस करतच आहे। म्हणजे दादा यायच्या आधी त्यांच्या स्टॉलला गर्दी उभी असते ही फक्त आलू चिली खाण्यासाठी। आणि दादांकडे काय फक्त एकाच फ्लेवरची आलू चिली मिळत नाही तर त्यांच्याकडे 20 पेक्षा जास्त फ्लेवरची आलू चिली मिळते। इथे आम्ही आमच्यासाठी दादांकडे मागितलेली आहे तर गार्लिक आलू चिली जी सगळ्यात जास्त टेस्टी असते। तसंच त्यांच्याकडे पेरी पेरी आलू चिली सुद्धा मिळते। ह्यांच्याकडे क्राऊड लागतो तो संध्याकाळी 6 नंतर आणि 6 ते 11 वाजेपर्यंत ह्यांच्याकडे कंटिन्युअसली गर्दी असते। आलू चिली आतून बाहेरून चांगली क्रिस्पी होईपर्यंत दादा इथे टाइम काढून आलू चिली तळत आहेत। आणि खरं सांगते आलू चिली तळायला थोडा टाइम लागतो कारण की जास्त तळल्यावर जेव्हा त्याचा क्रिस्पीनेस वाढतो ना त्याच्यामध्ये त्याची टेस्ट असते। आणि एवढी खतरनाक आलू चिली तुम्हाला ठाण्यात कुठे मिळणार नाही, फक्त मिळणार आहे ते दादांच्या या साई कृपा स्टॉलला। आलू चिली फ्राय करायची दादांची आहे निंजा टेक्निक। बघितलात किती भारी वाटते ना? आम्ही तर अक्षरशः लांब उभे राहिलेलो नाही तर आम्हालाही चटके पडले असते। आलू चिलीचा सुगंध इतका जबरदस्त होता ना की तो आस म्हणतात दरवळत होता आणि माझ्या तोंडाला सुटलेलं पाणी, माझी आतुरता वाढत चाललेली की कधी आलू चिली बनते आणि मला मिळते। पण अजून थोडं थांबावं तर लागणारच ना। तुम्ही आलू चिली लवर असाल किंवा फ्रेंच फ्राईज लवर असाल, जर तुम्हाला सगळ्यात जबरदस्त अशी आलू चिली टेस्ट करायची असेल तर तुम्ही नक्की ठाण्याच्या अष्टविनायक चौक जवळ दादांच्या साई कृपा स्टॉलला व्हिजिट करा, जिथे तुम्हाला मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आलू चिली। आणि टेस्ट आहे इतकी भन्नाट ना की तुमचं मन तृप्त होऊन जाईल। इथे आपली आतुरता संपलेली आहे आणि आलू चिली इथे तयार झालेली आहे। दादाने एका पेपर प्लेट मध्ये घेतलेली आहे आलू चिली, बघून किती जबरदस्त वाटतंय। वरून आलेला आहे त्यांचा सिक्रेट मसाला आणि त्यावरून आलेली आहे त्यांची होममेड अशी शेजवान चटणी। इथे कंटिन्युअसली दादा प्लेट भरत आहेत, म्हणजेच विचार करा तुम्हाला तिथे किती क्राऊड लागलेला असेल। आता इथे आमच्यासाठी बनवत आहेत गार्लिक आलू चिली। बघितला तिथे पेपर प्लेट मध्ये घेतलेले आहेत आलू चिली आणि त्यावरती जाणार आहे मस्त असं त्यांचा सिक्रेट मसाला। वरून येणार आहे ती शेजवान चटणी जी होममेड आहे आणि त्यानंतर येणार आहे हा गार्लिक सॉस। सगळ्यात बेस्ट लागतो आणि मला सगळ्यात जास्त आवडतो। आणि वरून काय येणार आहे माहितीये का तुम्हाला? चीज। आणि चीज पण इतकं जबरदस्त ना की बघितलात किती जास्त क्वांटिटी मध्ये चीज आलंय ते। एवढी जबरदस्त आलू चिली बघून जर तुमच्याही मनात झापूक झुपूक होत असेल तर नक्की एकदा अष्टविनायक चौजवळ साई कृपा स्टॉलला व्हिजिट करा आणि दादांकडची आलू चिली नक्की तुम्ही टेस्ट करा। इथे आपण टेस्ट करून बघूया की आलू चिली कशी लागते ती। इथे घेतलेला आहे मी फर्स्ट बाईट आणि एकच बाईट आणि वातावरण टाईट, इतकी खतरनाक आलू चिली होती। मग वाट कसली बघताय? लवकरात लवकर या दादांच्या स्टॉलला गरमागरम आलू चिली खाण्यासाठी। आणि आलू चिली खाल्ल्यावरती तुम्हाला कुठल्या फ्लेवरची आलू चिली आवडली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा।